नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटरस्कॉच आईस्क्रीम बनवणार आहोत आणि तेही अगदी घरी। याची टेस्ट जर तुम्ही कराल तर अगदी पार्लर स्टाईल, म्हणजे जसं आपण बाहेर आईस्क्रीम खातो ना, अगदी तसंच लागते। कंडेन्स मिल्कचा वापर आपण येथे केलेला नाही, तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे। ज्यांना कंडेन्स मिल्क वगैरे शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी खास करून ही रेसिपी आहे। तर वेळ न घालवता आपण या मस्त थंडगार अशा रेसिपीला सुरुवात करूया। बटरस्कॉच आईस्क्रीम म्हटलं की कॅरेमल हे आलंच, तर सगळ्यात अगोदर आपण इथे कॅरेमल तयार करून घेऊया। म्हणजे ज्यावेळी आपण आईस्क्रीम बनवू त्यावेळी लगेचच आपल्याला ते वापरायला सोपं जाईल। आणि अगोदरच आपण आईस्क्रीम बनवायला घेतलं आणि नंतर कॅरेमल बनवायला घेतलं तर ते मिक्स करण्यासाठी मिळणार नाही, म्हणजे हे थंड होण्यासाठी वेळ लागतो। त्यामुळे तर कॅरेमल बनवण्यासाठी काय करायचं, एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे किंवा एक्स्ट्राचं घालू शकता तुम्ही, एवढं काही कॅरेमल लागत नाही, पण बनवून ठेवलं की नंतर कुठच्याही गोष्टीमध्ये वापरू शकतो, जसं केक वगैरे बनवताना। तर ही जी साखर आहे ना, ती थोडीशी अशी कढईमध्ये मी पसरवून ठेवली जेणेकरून ती लवकर वितळेल। तर बघू शकता त्यानंतर थोडी थोडी वितळत आली, तसं मी चमच्याने हिला मिक्स करून घेतलं। जर असं चमच्याला लागलेलं असेल तर दुसऱ्या चमच्याने असं काढून घ्यायचं। तर आता हे वितळत आलेलं आहे, बघू शकता पूर्णपणे इथे माझी साखर वितळलेली आहे। आता याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे बटर। आता आपण बटरस्कॉच आईस्क्रीम बनवतो आहे, म्हणजे बटर हे आपल्याला वापरायलाच पाहिजे, कारण त्याची टेस्ट इथे आलीच पाहिजे। तर मी काय करते, पूर्ण एक मोठा चमचा भरून एवढं इथे बटर घालत आहे। ते बटरही या कॅरेमलमध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेते। जास्त वेळ आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं नाही। हे बटर असं वितळत आलं की मग याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। आता ड्रायफ्रूट्स कोणते वापरणार हे तुमच्यावर अवलंबून आहे, पण महत्त्वाचं म्हणजे याच्यात आहेत ते म्हणजे शेंगदाणे। तर शेंगदाणे, बदाम आणि काजू असे तिन्ही इन्ग्रेडियंट्स मी याच्यामध्ये घातलेले आहेत। तर थोडंसं मी त्यांना कुटून घेतलं किंवा कापूनही घेऊ शकता। तर हे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि कॅरेमलमध्ये मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स झाले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटाला मी इथे ऑलरेडी तूप लावून घेतलं होतं। तूप किंवा तेल काहीही लावून घेऊ शकता, पण लावणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये लगेचच हे कॅरेमल टाकून घ्यायचं आणि थोडंसं असं पसरवून घ्यायचं। लगेचच ताटामध्ये का टाकायचं, कारण ते घट्ट व्हायला सुरुवात होते। आता तुम्ही बघू शकता मी पसरवते, पण तरी देखील ते घट्ट झालेलं आहे। तर आता हे थंड होण्यासाठी आपण असंच ठेवून देऊया। याच्यात अजून काम बाकी आहे, पण तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। त्यानंतर मी तीच कढई धुवून घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मी इथे पाव लिटर एवढं दूध वापरलेलं आहे। म्हशीचं किंवा गाईचं कोणतंही वापरू शकता। तर या पाव लिटर दुधापैकी मी अर्धं दूध आहे ते कढईमध्ये घालून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायची आहे मिल्क पावडर। 2 चमचे एवढी मिल्क पावडर वापरलेली आहे। 1 चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे। हा जो चमचा आहे तो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तर तेवढा आहे। तर घरातील असा कोणताही चमचा तुम्ही मेजरमेंटसाठी घेऊ शकता किंवा मेजरमेंटचे कप असतात त्याच्यामधलाही तुम्ही यूज करू शकता। तर मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर आहे ना, याच्या गुठळ्या होतात, त्याच्यामुळे त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत। तर मी येथे गॅसची फ्लेम चालू केलेली नाही, कारण गॅसची फ्लेम चालू केली तर गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित मोडल्या जाणार नाहीत, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम बंद आहे। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं की मी येथे कच्चं दूध वापरलेलं आहे, गरम करून थंड केलेलं दूध वापरलं नाही, तर कच्च्या दुधाचा वापर केलेला आहे। आता बघू शकता उरलेलं जे दूध होतं ते सगळं दूध मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। तर मी 3 चमचे 3 टेबलस्पून एवढी साखर याच्यामध्ये वापरत आहे। थोडी एक्स्ट्रा वापरली तरी चालू शकतं, पण एवढी साखर इनफ आहे। तर आत्तापर्यंत गॅस चालू नव्हता, पण आता मी गॅसची फ्लेम चालू करत आहे। लो टू मीडियमच आपल्याला ही फ्लेम ठेवायची आहे, अगदी हाय ठेवायची नाही, कारण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे आणि लगेचच त्याच्या गुठळ्या व्हायला सुरुवात होतात। तर गॅसची फ्लेम चालू केल्यानंतर आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। बघू शकता येथे आता उकळ्या यायला सुरुवात झालेली आहे, पण तरी देखील आपला हात मात्र थांबवायचा नाही, आपल्याला हे हलवत राहायचं आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे ना याला लगेचच दाटसरपणा यायला सुरुवात होतं। तर बघू शकता हे आता दाटसर झालेलं आहे। तर आपल्याला एक्झॅक्टली कळणार नाही की दाटसरपणा आपल्याला किती पाहिजे। तर काय करायचं, तुम्ही जो कुठला चमचा वापरला आहे किंवा जो स्पॅच्युला वापरला आहे त्याच्यावरती असं हे थोडंसं बॅटर घ्यायचं आणि मधून असं बोट फिरवायचं। जर मधली जी गॅप आहे ती जर क्लीन आली तर समजायचं आपल्याला एवढा दाटसरपणा ओके आहे। याच्यापेक्षा थोडासा जास्त झाला तरी चालू शकतो।
तर इथे एक सांगते, याच्यापेक्षा जर अजून पातळ राहिलं तर काय होतं, आपलं जे आईस्क्रीम आहे ना त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल तयार होतील आणि जर अजून जास्त घट्ट झालं तर काय होतं की आईस्क्रीम हे व्हिपिंग क्रीम खाल्यासारखंच लागेल. त्याच्यामुळे थोडी कन्सिस्टन्सी आपण अंदाज ठेवून घ्यावी. तर बघू शकता एवढं दाटसरपणा झालेला आहे. मी आता काय केलं आहे, गॅसवरून ही कढई उतरलेली आहे आणि त्यानंतर देखील आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे, कारण याच्यावरती आपल्याला एक जी लेयर येते, थर येतो म्हणजे असा पापुद्रा, तर तो आपल्याला नको आहे. त्याच्यासाठी हे मिक्स करत राहायचं आहे. बघू शकता जसं कंडेन्स मिल्क असतं तसंच हे झालेलं आहे. आता आपल्या आईस्क्रीममध्येही हे कंडेन्स मिल्कचंच काम करणार आहे. तर आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून घेऊया. त्यानंतर आपण सगळ्यात अगोदर सुरुवातीला जे कॅरेमल बनवून घेतलं होतं तर ते कंप्लीट करून घेऊया. तर आता हे व्यवस्थित सुकलेलं आहे. चाकूने मी असं काढण्याचा प्रयत्न केला तर ते उडायला लागलं. इझिली असं निघून येतं. फक्त काहीतरी खाली चमचा वगैरे थोडंसं घालायचं, जेणेकरून ते कडक झालेलं असेल तर आपल्याला हाताला किंवा नखामध्ये वगैरे घुसेल. त्याच्यामुळे असं व्यवस्थित कशाने, चाकूने, चमच्याने वगैरे काढून घ्यायचं. त्यानंतर मी इथे प्लॅस्टिकची पॉलीबॅग वापरलेली आहे. त्याच्यामध्ये हे सगळं कॅरेमेल आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ठेवून याच्यावरती लाटण्याने आपल्याला थोडंसं असं मारायचं आहे. तर अशाच पद्धतीने याला बारीक करून घ्यायचं आहे. आता आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅरेमल इथे तयार झालेलं आहे. तर पूर्ण प्रोसेस कॅरेमलची झालेली आहे. तर केकसाठी वगैरे अशाच पद्धतीने कॅरेमल बनवलं जातं. तर बघू शकता हे किती बारीक केलेलं आहे. थोडं याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स दिसत आहेत, पण तसेच पाहिजे. थोडेसे असे आपल्याला चंक्स याच्यामध्ये लागलेच पाहिजेत. त्यानंतर तिसरं काम ते म्हणजे आपल्याला व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे. तर जेवढं आपण दूध घेतलं होतं त्याच्या अर्धी आपल्याला व्हिपिंग क्रीम वापरायची आहे. तर दूध इथे आपण पाव लिटर घेतलं होतं, म्हणजे 1 कप घेतला होता. तर इथे अर्धा लिटर एवढी मी व्हिपिंग क्रीम घेत आहे. तर व्हिपिंग क्रीमला आपल्याला बीट करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ही जी व्हिपिंग क्रीम आहे ना ती तुम्ही विस्करने देखील बीट करू शकता. थोडीशी दाटसर झाली की आपल्याला ती आईस्क्रीमसाठी ओके आहे. आता केकसाठी कसं आपण पूर्णपणे जी व्हिप क्रीम आहे ती बीट करतो, तसं न करता हे आपल्याला थोडीशी, म्हणजे जेवढी आपण क्रीम घेतली त्याच्या डबल क्रीम झाली पाहिजे, आपल्याला एवढीच ही बीट करायची आहे. बघू शकता मी आता ही बीट केलेली आहे. तर अगोदरचे जे मी आईस्क्रीमचे व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यामध्ये मी बीटरने बीट करून दाखवली, पण या व्हिडिओमध्ये मी बीटर दाखवलेला नाही की कशा पद्धतीने केली ती. तर तो व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला अंदाज येईल. तर आता या क्रीममध्ये मी थोडासा इथे कलर वापरत आहे. तर ऑरेंज किंवा येलो कलर थोडासा वापरू शकता इथे, जसा बटरस्कॉचचा असतो तसा. तर मी जलेबी पिला असा कलर होता माझ्याकडे, तो वापरलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये 4-5 थेंब बटरस्कॉच इसेन्स वापरलेला आहे. इसेन्स जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मार्केटमध्ये ते आरामात 30-35 रुपयाला मिळून जातं. तर बटरस्कॉच इसेन्समुळे काय होतं, आईस्क्रीमला ती टेस्ट येते त्याची. तर इसेन्स घातल्यानंतर याच्यामध्ये आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर वगैरे वापरून, तर ते बॅटर याच्यामध्ये घालायचं. त्याच्यानंतर आपण जे बनवून घेतलेलं कॅरेमल आहे तेही याच्यामध्ये घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. स्पॅच्युलाने देखील तुम्ही मिक्स करू शकता किंवा बीटरने देखील हे मिक्स करून घेऊ शकता. पण मी आता इथे बीटरचा वापर करत नाही, तर स्पॅच्युलानेच याला व्यवस्थित मिक्स करून घेते. बीटर जरी 1 मिनिटासाठी फिरवला ना तरी कसं होतं, सगळं व्यवस्थित मिक्स होतं आणि कलरही आहे तो सगळ्या आईस्क्रीमला एकसारखाच येतो. पण तरी देखील मी स्पॅच्युलानेच मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बघू शकता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला हे एका डब्यामध्ये घालायचं आहे. तर डबा असा घ्या ज्याचं झाकण घट्ट असेल. तर माझ्याकडे असा काचेचा डबा होता ज्याचं झाकण घट्ट आहे खूपच, तर त्याच्यामुळे मी त्याचा वापर केलेला आहे. तर जे आईस्क्रीम बनवलं होतं ते सगळं काही या डब्यामध्ये मावत नाही, थोडंसं मी दुसऱ्या डब्यामध्ये घालून ठेवेन. तर अशा पद्धतीने मी डब्यामध्ये ओतलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं गार्निशिंगसाठी आपण जे कॅरेमल बनवून घेतलं होतं ते घालायचं. डब्याचं घट्ट असं झाकण लावायचं. फॉईल पेपर वगैरे मी काहीही वापरलेलं नाही, प्लॅस्टिक वगैरे. तर घट्ट असं झाकण लावलं की याला फ्रीजरमध्ये 10 ते 12 तासांसाठी किंवा पूर्ण रात्रभर ठेवून द्यायचं. तर बघूनच तर असं दिसतंय की एकदम पार्लर स्टाईल आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. तर बघू शकता मी आता दुसऱ्या दिवशी याला फ्रीजरमधून काढत आहे. तर डब्बा थोडासा वाकडा झाला त्याच्यामुळे जे आईस्क्रीम आहे ते एका साईडला गेलं,
पण तरी काही नाही, आपण याला थोडंसं प्लेटिंग करून घेऊया. पण त्यापूर्वी काय करायचं आहे, जो डब्बा आहे तो थोडासा असा थंड पाण्यामध्ये, म्हणजे जे नॉर्मल पाणी असतं ना आपलं, त्याच्यामध्ये जरासा असा बुडवून घ्यायचा, म्हणजे आपलं जे आईस्क्रीम आहे ते व्यवस्थित येईल. आता हे काही नेहमीच करायला नको, मला हे आईस्क्रीम कट करून दाखवायचं आहे म्हणून थंड पाण्यामध्ये घातलं. आता जर कट करायचं नसेल, डायरेक्ट तुम्हाला स्कूबने काढायचं असेल तर थंड पाण्यामध्ये घालायची काही गरज नाही. आता त्यानंतर हा डब्बा मी याच्यामध्ये उलटा करून घेतला आणि थोडंसं असं वरतून टॅप करायचं. सहजपणे आपलं आईस्क्रीम याच्यातलं निघून येईल. बघू शकता कसं क्रीमी असं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. आपण जे याच्यामध्ये कॅरेमेल घातलं होतं ना, ते असं सगळं असं खाली आलेलं आहे आणि बघायला किती छान वाटतं आहे. त्यानंतर मी असं पीसेसमध्ये हे कट करून घेते. तर फ्रीजरमध्ये थोडासा डब्बा वाकडा राहिला होता, त्याच्यामुळे आईस्क्रीम थोडंसं असं क्रॉस झालेलं आहे, पण तरी देखील काही नाही, आपल्याला हे घरीच खायचं आहे. आता याच्यावरती डेकोरेशनसाठी थोडंसं कॅरेमेल उरलं होतं, ते घालते. तर कशी वाटली आजची ही सगळ्यात सोपी आईस्क्रीमची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केलं असाल तर सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये. तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.